ॲग्रिकॉस सबका बॉस या चॅनलवरती सर्व ॲग्रिकॉस मित्रांचं स्वागत आहे. यांचे फाटे वापरावे लागतात. ऊसाच्या कोणत्या वाढीच्या अवस्थेत जलसिंचनाची सर्वाधिक आवश्यकता असते? तर सर्वाधिक वाढ ह्या अवस्थेतच जलसिंचनाची सर्वाधिक आवश्यकता असते. हे आपण म्हणतो क्रिटिकल स्टेज कोणते वॉटरसाठी किंवा इरिगेशन करण्यासाठीची क्रिटिकल स्टेज जी आहे त्याची सर्वाधिक वाढ आहे. त्यावेळी त्याला भरपूर पाणी देणं आवश्यक असते. बिरजू महाराज कोणत्या कलेशी संबंधित आहेत? तर बिरू महाराज हे कथ्थक या कलेशी संबंधित आहेत. जय जवान जय किसान ही घोषणा लाल बहादूर शास्त्री यांनी दिली, जे की भारताचे पंतप्रधान होते. शोभा हे टिंबटिंब या पिकातील शोभा हे टिंबटिंब या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेले वाण आहे. ग्लॅडिओलस. शोभा हे ग्लॅडिओलस या पिकातील जनुकीय बदलाने तयार केलेले वाण आहे. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरणे किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला जातो, त्याला अर्थांतरण्यास अलंकार असं म्हणतात. हा ऑलरेडी एकदा येऊन गेलेला क्वेश्चन आहे आपण घेतलेल्या व्हिडिओमध्ये मागच्या. तर अर्थांतरण्यास हा त्याचं उत्तर आहे. आरव्ही टिंबटिंब कुळातील आहे. ॲरेसी. द्विदल पिकांमध्ये टिंबटिंब झाले असतात. किती असणार? 2च. उडदाच्या लागवडीसाठी बियांचे प्रमाण किती किलोग्रॅम हेक्टर एवढे असते? 10 ते 15 किलोग्रॅम. तर या ठिकाणी व्हर्ब कोणता आहे ते सांगायचं आहे. वेन द बस रिच्ड दिल्ली ही डिसाईड टू ट्रॅव्हल टू आग्रा. जेव्हा दिल्लीला बस उतरल्यानंतर त्यानं ठरवलं आहे. त्यामुळे रिच्ड हा भूतकाळातला शब्द येणार. वेन द बस रिच्ड दिल्ली, दिल्लीला बस उतरल्यानंतर त्यानं ठरवलं की आता आग्र्याला जायला पाहिजे. ग्रंथ नाम दासबोध गुरु शिष्यांचा संवाद, तेथे बोलिला विशद भक्तिमार्ग. वरील पंक्तीमधील वृत्तप्रकार कोणता आहे? तर हा ओवी वृत्तप्रकार आहे. ओके. तर खाली हायलाइटेड केलेल्या फ्रेजचा अर्थ काय सांगा? तर कम्प्युटर हॅज एन एज ओव्हर other models because it has such a huge hard drive. तर an edge overचा अर्थ is better than. The computer is better than other models because it has such a huge hard drive. ओके, त्याला हार्ड ड्राईव्ह ह्यूज असते, त्यामुळे इट्स बेटर दॅन अदर मॉडेल. अदर मॉडेलपेक्षा कम्प्युटर हे बेटर आहे असं त्या वाक्याचा अर्थ होतो. 112. 2010च्या जनगणनेनुसार भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेलं शहर वन अँड ओनली मुंबई. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद. कार्नेशनची अभिवृद्धी कटिंग लावून केली जाते. कार्नेशनची अभिवृद्धी करण्यासाठी आपण कटिंग लावतो. तर टेन्स ओळखायचं आहे. नाव ही डॅश डॅश ए बुक अबाउट न्यू गिनी. आय डोंट थिंक he will finish it soon. Now he is writing a book about New Guinea. I don't think he will finish it soon. म्हणजे मला नाही वाटत की त्याचं लवकर होईल ते पुस्तक लिहून. जर असं वाटत असेल, पुढच्या वाक्याचा अर्थ असा आहे, जर तसं वाटत असेल तर तो आत्ता पुस्तक लिहितोय असा त्याचा अर्थ होतो. तेव्हा इज रायटिंग हे उत्तर त्याचं असेल. वनस्पतींच्या भौतिक पोषण द्रव्याच्या उपलब्धतेसाठी सामूची कमाल पातळी किती असावी? 6.5 ते 7.5 एवढी सामूची कमाल पातळी असावी. टिंबटिंब याचा उपयोग तणनाशक म्हणूनही करता येतो. तर 2,4-D याचा वापर तणनाशक म्हणूनही करता येतो. झुडूप आंतरपीक म्हणजे टिंबटिंब होय. शेतीयोग्य जमिनीत झुडपांची कुंपणासारखी रांग तयार करून अन्न पिकांची केलेली लागवड. म्हणजे बघा, झुडूप आंतरपीक म्हणजे काय असतं? तर शेतीयोग्य जमिनीत झुडपांची कुंपणासारखी रांग तयार करायची आणि त्याच्यात अन्न पिकांची लागवड करायची, त्याला म्हणतात झुडूप आंतरपीक. शेतीमध्ये शेतीतील पिकांच्या जीवनचक्रामध्ये आवश्यक असणाऱ्या पाण्याच्या खोलीस त्रिभुज प्रदेश असे म्हणतात. वालुकामय लोमी हे कशाचे उदाहरण आहे? हे मातीच्या पोताचं उदाहरण आहे. वालुका लोमी हे मातीचं उदाहरण नाही आहे मित्रांनो, हे मातीच्या पोताचं उदाहरण आहे. नंतर भारतामध्ये नत्र स्फुरद पालाच्या वापराचे अपेक्षित गुणोत्तर आहे 4:2:1. त्यानंतर परत रिझनिंगचा क्वेश्चन.
चंद्रमौळी घर या वाक्यप्रचाराचा नेमका अर्थ आहे गरीब व्यक्तीचे घर. ते चंद्र वगैरे म्हटल्यावर आपल्याला वाटू शकते श्रीमंत वगैरे असेल, तसं काय नाही. गरीब व्यक्तीचे घर फसवण्यासाठीच हा ट्रिकी क्वेश्चन दिलेला आहे. तर त्याचा ए ऑप्शन आहे. लोकांच्या वागणुकीत अपेक्षित बदल घडवण्यासाठी शैक्षणिक उपक्रमांचे मार्गदर्शन करणाऱ्या आणि त्यांना प्रवृत्त करणाऱ्या परिस्थितींची व्यवस्था करण्याच्या प्रक्रियेला अध्यापन असं म्हणतात. परत मॅथ्सचा क्वेश्चन आहे. भाताचा रोपमाळा विकसित करण्याची डॅपॉक पद्धत टिंबटिंब देशातून भारतामध्ये आली. तर फिलिपिन्समधून भारतात आली. खालीलपैकी कोणता एक हरितगृहातील वायू आहे? तर मिथेन हा हरितगृहातील वायू आहे. आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला मुष्टियोद्धा मेरी कोम ही आहे. डाळींमध्ये नायट्रोजनची कमतरता असल्यास त्याचे सगळ्यात महत्त्वाचे लक्षण खालीलपैकी कोणते आहे? तर नायट्रोजनची कमतरता आहे डाळीत जर ओळखायचं असेल तर फुटवे फुटत नाहीत आणि खोड कोरडे व तांबूस पडतं. त्यावेळी आपण म्हणतो की नायट्रोजनची ह्या डाळीच्या पिकात कमतरता आहे. अदृश्य भूक म्हणजे कमतरतेची लक्षणं न दिसताच उत्पादनात घट होऊ शकते. त्याला अदृश्य भूक असं म्हणतात. मुलांनी खेळावे या वाक्यातील प्रकार ओळखा. तर त्याचा अकर्मक भावे प्रयोग आहे. तर मुलांनी खेळावेमध्ये कर्म नाही आहे आणि खेळावे हे क्रियापद एकारांती आहे. तर हे सांगायचं म्हटलं, एक्सप्लेन करायचं म्हटलं तर बराच वेळ जाईल. तर थोडक्यात क्रियापद एकारांती असणं म्हणजे जो शेवटचं अक्षर असतं क्रियापदातलं त्याच्यावरती मात्रा असतं, तर त्याला एकारांती क्रियापद म्हणतात. आणि शक्यतो ज्या वाक्याची क्रियापदं एकारांती असतात ना, तो भावे प्रयोग असतो. तर याचं उत्तर या प्रश्नाचं अकर्मक भावे प्रयोग आहे. खालीलपैकी दुय्यम मशागतीचं अवजार कोणतं आहे? कोळपे. स्रोतांच्या आणि गरजांच्या अनुरूप एकूणच निश्चित आणि विशिष्ट स्वरूपाचे हेतू साध्य करण्यासाठीच्या कृतींच्या रूपरेषेचे पद्धतशीर निवेदन तयार करण्याच्या प्रक्रियेला नियोजन म्हणतात. नववधू प्रिया मी बावरते ही कविता कोणता वृत्त प्रकारातील आहे? वृत्त प्रकारच नववधू आहे. त्यानंतर खालील प्रश्न वाचायचा आणि त्यातला एरर कोणता आहे तो शोधायचा आहे. ऑल द प्लेयर्स वेर ॲनिमेटेड अबाउट द लास्ट गेम ऑफ द सिरीज विच दे एक्सपेक्टेड टू बी रिअल एक्सायटिंग. ह्यातला रिअल एक्सायटिंग हा एरर आहे. बहुतेक प्रजातींच्या वनस्पतींमध्ये कलमांना मूळ येण्याची प्रक्रिया सुरू करण्याकरिता बहुत करून टिंबटिंब ह्याचा वापर होतो. IBA इंडॉल ब्युटेरिक ॲसिड. सरासरी काढा हा परत मॅथ्सचा रिझनिंगचा क्वेश्चन. भारतातील पहिली भूविकास बँक कुठे सुरू झाली? झांग येथे. तर सांगा मला झांग कोणत्या राज्यात आहे? कमेंट करून सांगायचं मला. भुईमुगाला स्फुरद देण्याकरता सिंगल सुपर फॉस्फेट वापरले जाते कारण ते इतरही घटक देते. तर SSP मध्ये सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये कोणते इतर घटक असतात? गंधक असते आणि कॅल्शियम असते. तंबाखू हा टिंबटिंब कुळातील वनस्पती आहे. सोलेनेसी मिरचीवर्गीय कुळातील वनस्पती आहे. बिनमशागती पिकांचे उत्पादन म्हणजे काय? मागील हंगामातल्या पिकांच्या अवशेषामध्येच नवीन पेरणी करणे म्हणजेच बिना मशागतीचं पीक उत्पादन असं म्हणतो आपण. त्यानंतर मॅथ्सचा क्वेश्चन. त्यानंतर शिवाजी महाराजांमार्फत अष्टप्रधान प्रमुख म्हणून नियुक्त झालेले पहिले पेशवे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. भारतातील त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संस्थांमधील मधल्या स्तरावर काय असतात? मध्यवर्ती सहकारी बँका असतात. तर सर्वात वरचा जो स्तर असतोय तो राज्य सहकारी बँका असतात. मधल्या स्तरावर मध्यवर्ती सहकारी बँका असतात आणि खालच्या स्तरावर प्राथमिक पतपुरवठा संस्था असतात. ओके. सूर्यफुलातील फ्लोरा म्हणजे काय? कॅपॅट्युलम यालाच सूर्यफुलातील फ्लोरा म्हणतात. एकंदरीत कल आणि परस्पर संबंध दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत विशेषतः उपयुक्त आहे? रेषालेख ही पद्धत विशेषतः उपयुक्त आहे. खालीलपैकी कोणते एक पाणलोट व्यवस्थापनेतील कृती नाही? झाडे झुडपे काढून टाकणे. पाणलोट
व्यवस्थापनातील कृती नाही. म्हणजे समतोलन करणे ही कृती आहे, कंटूर बांध घालणे ही देखील कृती आहे, वृक्षारोपणही करू शकतो. जर झाडे झुडपे काढून टाकली तर त्या पाणलोट व्यवस्थेला अर्थ नसतो, म्हणून झाडे झुडपे काढून टाकणे हा त्याच्यात कृती इन्क्लूड होत नाही. चिकूच्या कलमासाठी टिंबटिंब या खुंटाचा वापर करतात. खिरणी हा रूट स्टॉक चिकूच्या ग्राफ्टिंगसाठी वापरतात. काही वनस्पती विशिष्ट रसायन तयार करतात जे पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम करतात. ह्या प्रकारच्या परिणामाला टिंबटिंब असे म्हणतात. याला म्हणतात ॲलिलोपॅथी. ॲलिलोपॅथी असं म्हणतात. टिंबटिंब लागवडीत अझोला आणि नीलहरित शैवाल हे सर्वाधिक योग्य जैविक खते आहेत. भात लागवडीत तर मित्रांनो, काही क्वेरीज असतील, तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंटद्वारे लगेच कळवा. ओके, तर त्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. आणि मी सबस्क्राईब करा म्हणणार नाही आहे चॅनल, त्याची काही गरज नाही आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गरज आहे ती शेअर करण्याची. कारण बऱ्याच मित्रांना आपल्या माहिती नसते, त्यांच्यापर्यंत चांगला संदेश, चांगली माहिती पोहोचवणं हे आपल्या ॲग्रिकॉसचं काम आहे. त्यासाठी उचललेला हा एक व्हिडिओ आहे मित्रांनो. तर आधी शेअर करा सगळ्या मित्रांना, सगळ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवा. धन्यवाद. जय ॲग्रिकॉस.